शकत नाहीत का? तर मला असं म्हणायचं आहे की 2500 वर्षापूर्वी हा संपूर्ण भारत हा बौद्धमय होता. 1200 वर्ष हा पूर्ण भारत बौद्धमय होता. त्यामुळे तिथे सगळेच लोक हे बौद्ध होते. आणि मग नंतर जाती व्यवस्था आणि या सगळ्या गोष्टी आल्या, ज्या मानवानेच तयार केलेल्या आहेत आणि ज्या हिंदू ब्राह्मणी संस्कृतीनेच सगळ्या तयार केलेल्या आहेत. हे आपल्या सगळ्यांना इतिहास माहिती आहे. त्याच्यामुळे मी जाणीवपूर्वक हे आडनाव ठेवलेलं आहे की हाही मेसेज समाजामध्ये जावा की देशपांडे ही देखील बौद्ध असू शकते किंवा बौद्ध आहे. त्याच्यामुळे काही जणांचं असं म्हणणं पडलं की पुढे मग कडाळे तरी लावा. पण मी असं म्हणते की हा मेसेज सुद्धा जाणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी म्हणजे डॉक्टर संबोधी देशपांडे हे असंच नाव मी जसं कॉलेजमध्ये नाव आहे तेच नाव मी अजूनही माझ्या सगळीकडे वापरामध्ये पण तेच नाव मी ठेवलेलं आहे. हा सगळा प्रवास सांगत असताना मला आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल की जेव्हा पूर्णतः हा सगळा बाबासाहेबांचा विचार आणि स्त्रियांची द्वार मुक्त करणारा हा बौद्ध धम्म आहे. त्याचबरोबर म्हणजे केवळ फक्त स्त्रियांचीच द्वारे मुक्त करणारा हा बौद्ध धम्म नाहीये, तर संपूर्ण मानवजातीचं कल्याण करणारा, दुःखमुक्ती